नमस्कार, ट्रॉली सेटिंगच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. क्लायंटवर सेवा सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक सौंदर्य प्रसाधने, डिस्पोजलचे सामान आणि साधने व्यवस्थितपणे एकामागोमाग एक ठेवणे अशी ट्रॉली सेटअपची व्याख्या आहे. आता विविध कॉस्मेटॉलॉजी सेवांमध्ये ट्रॉली सेटिंगसाठी आवश्यक असलेल्या पूर्वतयारीबद्दल समजून घेऊयात. आधुनिक केसांच्या आकाराचे सिद्धांत योग्यरित्या क्लायंटचे फीचर्स ॲनलाइज केल्याने मिळू शकते. केस कापण्याच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे ग्राहकांची सर्वोत्तम वैशिष्ट्ये हायलाईट करणे. हेअर कटिंग किंवा हेअर शेपिंग ही केस कापण्याची साधने वापरून कापण्याची, टेपरिंग, टेक्स्चरायझिंग आणि पातळ करण्याची प्रक्रिया आहे. परंतु केस कापण्यापूर्वी ग्राहकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. चेहऱ्याचा आकार ओळखणे, केस कापण्याचा प्रकार ठरवणे, केशरचना आणि केसांची लांबी निश्चित करण्यासाठी केसांची वाढ, घनता, पोत आणि लवचिकता ओळखणे, केस कापण्याच्या प्रकारानुसार साधने निवडणे. त्यांच्या गरजा समजून घेतल्यानंतरच केशभूषाकार सर्वात योग्य केशरचनेबद्दल सूचना आणि व्यावसायिक सल्ला देऊ शकतात. केसांशी संबंधित प्रक्रियेसाठी क्लायंटची स्थिती आणि संवेदनशीलता यांचे विश्लेषण आवश्यक आहे. ग्राहकांशी सल्लामसलत केल्यानंतर क्लायंट रेकॉर्ड फॉर्ममध्ये काही अटी असल्यास नोंदवा. प्रक्रियेसाठी आवश्यक साधने किंवा उपकरणे किंवा मशीननुसार ट्रॉली सेट करा. वापरलेली साधने किंवा उपकरणे आहेत: नाव्याची कात्री, शेपटीचा कंगवा किंवा स्टाईल कंगवा, केस सहजपणे विभागण्यासाठी वापरला जाणारा रॅटेल कंघी म्हणूनही ओळखला जातो, गोल ब्रश, सेक्शनिंग क्लिप्स, स्प्रेची बाटली, प्रथमोपचार पेटी, ट्रॉली. वापरलेली सामग्री आहे: कापूस आवश्यकतेनुसार, केसांचा शॅम्पू आवश्यकतेनुसार, पाणी आवश्यकतेनुसार, टॉवेल, अल्कोहोल किंवा फॉर्मोलिन किंवा लायझॉल आवश्यकतेनुसार, हायड्रोजन पेरॉक्साईड आवश्यकतेनुसार, गळ्याची पट्टी. एक आनंददायी उपचार किंवा सेवा प्राप्त करण्यासाठी केस कापण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. केस कापण्याआधी ट्रॉली सेट करणे आणि क्लायंट ड्रेपिंग करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. तुमचे हात स्वच्छ करा. क्लायंटचे दागिने काढा आणि सुरक्षितपणे ठेवा. 2 टॉवेल वापरून शॅम्पू करण्यासाठी क्लायंटला ड्रेप करा. क्लायंटच्या गळ्यात गळ्याची पट्टी व्यवस्थित घाला. केस कापण्याची जागा सेट करा. ट्रॉलीमध्ये आवश्यक रसायने आणि उपकरणे ठेवा. क्लायंटला काही मदत हवी असल्यास त्यांचे सहाय्य करा. शॅम्पू केल्यानंतर क्लायंटच्या मानेवर कटिंग शीट ठेवा. कापण्यापूर्वी केस व्यवस्थित ब्रश करा. निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता नियमांनुसार आपण साधने आणि उपकरणे योग्यरित्या संग्रहित करणे आवश्यक आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. वापरानंतर आणि पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवण्यापूर्वी साधने आणि उपकरणे स्वच्छ व निर्जंतुक करण्याचे लक्षात ठेवा. इजा टाळण्यासाठी तीक्ष्ण साधने सुरक्षित जागी ठेवा. युनिफॉर्मच्या खिशात तीक्ष्ण साधने ठेवणे टाळा. विद्युत उपकरणांबाबत सावधगिरी बाळगा. तारा किंवा इतर भाग जमिनीवर रेंगाळत ठेवू नका. गरज नसताना उपकरणे बंद करा. या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टींबद्दल शिकलो आहोत. क्लायंटची गरज समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार ट्रॉली तयार करण्यासाठी क्लायंटचा सल्ला महत्त्वाचा आहे. केसांचे विश्लेषण केल्याने हेअर स्टायलिस्ट किंवा एस्थेटिशियनला ट्रॉली तयार करण्यासाठी उत्पादने, साधने किंवा उपकरणे निवडता येतात. कोणतीही क्रॉस दूषितता टाळण्यासाठी उपकरणे किंवा साधने निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता नियमांनुसार संग्रहित करणे आवश्यक असते. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक साधन किंवा उपकरणे काळजीपूर्वक व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. अप्रतिबंधित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्षेत्र योग्यरित्या व्यवस्थित केले पाहिजे. ट्रॉली सेटिंगचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.